तू तू चालीस ह्याला मी म्हणलं कुठं आहे बानू सकाळ धरणं काय दिसली नाही काय बोलली नाहीस आहे का नाही का रंग्या गंगी मला ठाव आहे का तुम्हासनी ऐकायचं आहे का माझं देवांचं काय बोलणं झालं ते होय नाही म्हणजे तुला नसेल सांगायचं तर नग सांगूच नाही तसं नाही तर माझी देवांची भेट झाली अगं मग देव माणसा दिवसनी घेऊन येणार आहे ती का नाही मी तर माझं म्हणणं देवासनी सांगितलं आहे आता तेच ठरवत्याल काय करायचं नारायण नारायण माझे आराध्य आणि माता लक्ष्मी तर ध्यानमग्न आहेत त्यांची या क्षणी बहुधा भेट होणं कठीण दिसत आहे परंतु मला त्यांची भेट घेणं आवश्यकच आहे श्री गणेशांच्या मनात जे चाललं आहे त्याबद्दल माझ्या आराध्यांना सांगायचं आहे काय करावं मुनिवर प्रभो क्षमा असावी प्रभो मी आपल्या ध्यान साधनेत व्यत्यय आणला तुम्ही गडावरच आहात ह्याची कल्पना नव्हती मुनिवर मी आपले दर्शन घ्यायला आलो माते मुनिवर काही विशेष कार्य असल्याशिवाय आपण इथे येणार नाही काय कार्य होतं मुनिवर नारायण नारायण खरं तर मला श्री गणेश यांनी बोलवलं म्हणून मी आलो होतो श्री गणेश श्री म्हाळसादेवींबद्दल विचारत होते श्री गणेश यांना श्री म्हाळसादेवींची आठवण येत होती मी त्यांना सांगितले की मी केवळ श्री म्हाळसादेवींच्या आई वडिलांना भेटून त्यांना ही वार्ता दिली की श्री म्हाळसादेवी येत आहेत आणि माझी आणि श्री म्हाळसादेवींची प्रत्यक्ष काही भेट होऊ शकली नाही परंतु काय मुनिवर मुनिवर तुम्हाला अजून काही सांगायचे आहे ते निसंकोचपणे सांगा प्रभू श्री गणेश यांना श्री म्हाळसादेवींची आठवण येणं स्वाभाविक आहे परंतु यावेळी श्री गणेश यांनी मनोमन काहीतरी निर्णय घेतला आहे हे स्पष्ट दिसत आहे कोणता निर्णय त्यांनी त्याबद्दल काही सांगितलं नाही का नाही देवी परंतु आता माता जेजुरीत आली नाही तर मलाच काहीतरी करावे लागेल आणि माझा निर्णय झाला आहे असंही ते मला म्हणाले त्यांनी निर्णय काय आहे हे मात्र मला सांगितले नाही परंतु तो निर्णय ते श्री खंडेरायांना सांगणार असतील हे आपल्याला तात्काळ सांगावे म्हणून मी त्वरित इथे आलो श्री गणेशांनी काय निर्णय घेतला आहे हे आपल्याला लवकर कळायला हवं असं व्हायला नको की त्यांच्या निर्णयामुळे काही नको ते घडे नारायण नारायण आपण अगदी योग्य बोललात माते आधीच गडावरचे वातावरण तणावाचे आहे श्री म्हाळसा देवींचा श्री गणेश यांच्यावर जीव आहे
श्री गणेश विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या निर्णयामुळे विघ्न कसे येईल? हो, परंतु श्री गणेश बालरूपात आहेत. त्यांचा हट्ट अगदी योग्य आहे. मी आधी देखील म्हणाले होते, आपण ह्यावर विचार करायला हवा. मला असं वाटतं की आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांच्या मनात काय आहे ते आपण जाणून घेऊया. मी तर असं म्हणेन की केवळ त्यांच्याशीच नाही, तर श्री खंडेरायांशी देखील आपण बोलायला हवं. सगळे मिळून काय तो निर्णय घेऊया. नारायण नारायण, माता जे म्हणत आहेत ते मला अगदी योग्य वाटत आहे. सर्वांच्या विचारातूनच काहीतरी मार्ग सापडेल. हो, आपण अंतःपुरात श्री खंडेराय आणि श्री गणेश यांची भेट घेऊयात. नारायण नारायण, आता मला आज्ञा असावी. मुनिवर, तुम्हीही आमच्या बरोबर तिकडे चला. मी? हो. नारायण नारायण, जशी आपली आज्ञा प्रभू. चला निघूयात आपण. श्री गणेश, तुम्हीही इथे आहात याची कल्पना नव्हती. मी श्री खंडेरायांशी बोलायला आलो होतो. तुमचा निर्णय सांगण्याकरता, हो ना? पण ह्याबद्दल तुम्हाला कसं कळलं? मुनिवर, श्री गणेश, मी केवळ माझ्या आराध्यांना इतकेच सांगितले की आपली भेट झाली आणि श्री गणेश यांना श्री म्हाळसादेवी जेजुरी सोडून गेल्याचे दुःख झाले आहे. हो, पण मी कोणता निर्णय घेतला आहे हे मी नाही सांगितलं. होय श्री गणेश, आणि योग्य वेळ आली की तो सगळ्यांनाच कळेल असेही आपण म्हणालात. मी माझ्या प्रभूंना इतकेच सांगितले. मी काही इकडचे तिकडे केले नाही. मुनिवर, श्री गणेश यांच्या बोलण्याचा रोग तसा नाही हे आधी समजून घ्या. श्री गणेश, तुम्ही तुमचा निर्णय काय आहे हे सांगावं. हो, मी ते श्री खंडेरायांना आधीच सांगितलं आहे. देवा. माधवा, जर म्हाळसा पुन्हा या जेजुरीत आली नाही तर गणेश देखील ही जेजुरी सोडून तिच्याकडे जाईल असा तो निर्णय आहे. हो, परंतु श्री गणेश, तुम्हाला सारं काही ठाऊक असूनही तुम्ही असा निर्णय का घेता आहात? कारण मी मातेला असं एकटं नाही सोडू शकत. परंतु म्हणून असा निर्णय? देवी, आता तुम्हीच सांगावे की माझा निर्णय उचित आहे की नाही. श्री गणेश, प्रश्न उचित व अनुचित याचा नाहीये. मला सांगा, तुम्हीच असा हट्ट धरलात तर या परिस्थितीत मार्ग कोण काढणार? आहे त्या परिस्थितीचं गांभीर्य सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हाळसा यांनी जेजुरी गडावर परत यावं ह्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने सार्थ विचार करतो आहे. मी काही बोलू का प्रभू? मुनिवर, तुम्हाला कोणता मार्ग सुचला आहे का?
नाही म्हणजे मला आत्ता असे वाटते आहे की श्री गणेश जे सांगत आहेत ते योग्यच आहे. मुनिवर, हे सर्वांनाच कळत आहे, परंतु ह्या सर्वातून काहीतरी मार्ग काढणं हे क्रमप्राप्त आहे. मी केवळ संभावना बोलून दाखवली देवा. आपण जर नेवासेला गेलात आणि श्री म्हाळसा देवींना समजावलेत तर कदाचित त्या जेजुरीत येतीलही. मी देखील श्री खंडेरायांना हेच म्हणालो. केवळ तेच मातेला जेजुरीत आणू शकतील अशी माझी धारणा आहे. नाही, ते शक्य नाही. ह्यातून दुसरा काहीतरी मार्ग काढायला हवा. तुम्ही इथे काय झालं? अजून काही बोलायचंय का? हो हो, बोला तुम्ही. म्हाळसा, जेजुरीला संदेश पाठवण्याचा पर्याय आहेच आपल्याकडे, परंतु मायानंदा म्हणते त्याप्रमाणे मी स्वतः जेजुरीला जाऊन यावं म्हणतो. का? कशासाठी? कशासाठी म्हणजे? हे प्रत्यक्ष बोलतील श्री खंडेरायांशी. हे काय बोलणार आहेत? मी सगळं सोडून आले आहे. त्यांनी मला राजवाड्याच्या बाहेर नव्हतं काढलं. पण मग आई वडील म्हणून आम्ही गप्प बसून राहायचं? तुम्ही माझ्या सहनशीलतेचा अंत पाहणार आहात का? मायानंदा, म्हाळसाला जर आता ह्या विषयावर बोलायचं नसेल तर आपण तिला आग्रह नको करायला. मग आज एक इकडून संदेश पाठवा, एका सप्ताहाने तिकडून एक संदेश येणार. इतकंच करत राहणार का आपण? अहो, मला तर काय करावं तेच सुचत नाहीये. मी सांगते ते करायचं. ऐका माझं. ती बानू जोपर्यंत त्या जेजुरीत आहे तोपर्यंत माझ्या लेकीला काही सुख मिळणार नाही. आधी तिला तिथून बाहेर काढायचं. आई, तू यात पडू नकोस. म्हणजे काय? आम्ही गप्प बसून पाहत राहायचं? माझी लेक इथे राहणार आणि ती रानातली पोर तिथे जेजुरीत राहणार? अगं वेडी आहेस की काय? मी काय म्हणतो, खूप घाई होते असं मला वाटतं. लोकांनी विचारल्यावर त्यांना काय सांगणार? तू लोकांची काळजी करू नकोस. जेजुरीहून इथे वार्ता पसरण्यास फार वेळ लागणार नाही. ते काही नाही, तुम्ही स्वतः जेजुरीला जाण्याची व्यवस्था करा. म्हाळसा, तू काळजी करू नकोस. मी बोलेन तिच्याशी. बोल. अक्का, अहो मी काय बोलू? देवींनी सगळं सांगितलंय तुम्हाला. अहो नको. घे. मी काही सांगितलंय हे देवींना कळू देऊ नका, नाहीतर त्या रागावतील हो माझ्यावर. आता बोल. म्हाळसा देवींनी बानूला आज्ञा दिली होती निघून जा असं. मग पुढे? मग पुढे काय? ती निघून पण गेली. मग माशी कुठे शिंकली? देव युद्धावर गेले आणि युद्ध ज्या दैत्यांसोबत होतं त्यांनी म्हणे तिला कैद केलं होतं. मग काय, देवांनी सोडवलं तिला आणि घेऊन आले पुन्हा. हेच नेमकं देवींना आवडलं नाही. बरोबरच आहे म्हाळसाचं. देवींनी सांगितलं देखील की तिला जायला सांगा असं, पण त्यांनी ऐकलं नसणार. कळलं मला सगळं. ते काहीही असो, पण म्हाळसाने असं सासर सोडून यायला नको होतं. मी सांगून पण पाहिलं, पण तरी ऐकलं नाही त्यांनी. आता देवी इकडे आल्या आणि ती बानू गडावर आली आणि ती तिथून परत गेलीच नाही तर? अशी कशी जाणार नाही? आम्ही जिवंत आहोत अजून. अहो, हे काय चाललंय तुमचं? काही नाही. घरात वातावरण प्रसन्न राहील असं बघा.
तुम्ही त्याचाच विचार करा. इथे आपल्या लेकीच्या आयुष्यात काय घडलं आहे हे काही पाहू नका. मला खात्री आहे यातून काहीतरी मार्ग निघेल. मी सांगते, आपण प्रयत्न केल्याशिवाय काहीही घडणार नाही. आता कसं समजावू मी तुम्हाला? देवा, तुम्ही म्हणालात दुसरा मार्ग शोधावा लागेल, पण तो काय असेल याची कल्पना आहे का आपणास? माधवा, मी म्हाळसेला समजवण्याचा प्रयत्न करूनही ती थांबली नाही. तेव्हा मी तिथे जाऊन हे शक्य होईल असं मला नाही वाटत. मी गेलो तर माता पुन्हा जेजुरीत येऊ शकेल. ते तितकंसं सोपं नाही श्री गणेश. परंतु मला असं वाटतं की ही गोष्ट जर त्यांना त्यांच्या आई वडिलांनी सांगितली तर कदाचित. क्षमा असावी माते, परंतु श्री म्हाळसा देवींच्या मातोश्रींना देखील बानूबद्दल राग आहेच. परंतु तिम्मा शेटला हे ठाऊक आहे की म्हाळसा म्हणजेच पार्वती ते. माधवा, मला असं वाटतं की तुम्ही आणि लक्ष्मी देवी तुम्ही दोघांनी तिथे जाऊन हे कार्य करावं. देवा, आम्ही त्यांना समजावलं तर त्या जेजुरीत परत येतील? माधवा, तुम्ही आधी म्हाळसेच्या मातोश्रींना भेटावं. ह्या अवतार कार्याचे काय प्रयोजन आहे हे त्यांना सांगावं. हे अवतार कार्य म्हणजे एक आध्यात्मिक साधना आहे हे त्यांना कळावं. परंतु त्यांना हे सारं सांगून काय साध्य होणार? माते, मला असे वाटते की श्री खंडेराय जे सांगत आहेत ते योग्यच आहे. जर श्री म्हाळसा देवींच्या मातोश्रींना हे कळले की प्रत्यक्ष श्री पार्वती देवींनी श्री म्हाळसा देवींच्या रूपात अवतार घेतला आहे, तर कदाचित त्या श्री म्हाळसा देवींना समजावू शकतील. म्हणजे श्री म्हाळसा देवींच्या मातोश्रींना कळेल की श्री म्हाळसा देवी याच श्री पार्वती देवी आहे. होय, आणि म्हाळसेच्या जन्माबद्दल देखील त्यांना कळू दे. नारायण नारायण, हा मार्ग उत्तम आहे देवा. पण काय मुनिवर, ह्या कार्यात कोणतेही विघ्न येणार नाही. श्री गणेश, आपण विघ्नहर्ता आहात, त्यामुळे विघ्न येणार नाहीच. परंतु श्री म्हाळसा देवींच्या मातोश्रींनी हे श्री म्हाळसा देवींना सांगितले तर त्या क्षणी म्हाळसा देवींना सारं काही आठवेल. त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार होईल आणि हे अवतार कार्य संपन्न होणार. त्याची संभावना आहे. परंतु तिम्मा शेटला ठाऊक असून देखील त्याने म्हाळसेला ह्याबद्दल कधीच सांगितलं नाही. तेव्हा म्हाळसेच्या मातोश्री देखील तिला काही सांगणार नाहीत अशी आशा करूया. श्री म्हाळसा देवींच्या मातोश्री त्यांना काही सांगणार नाहीत या शक्यतेवरच आपण हा निर्णय घेऊ. तुर्तास म्हाळसा जेजुरीत पुन्हा येणं हे सर्वाधिक महत्वाचे आहे. सर्वांनाच तिची चिंता आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे म्हाळसा जोपर्यंत जेजुरीत येत नाही तोपर्यंत आख्यानाला प्रारंभ करता येणार नाही. आणि आख्यानच झाले नाही तर त्यांना अंतिम सत्याबद्दलचे संकेत मिळणार नाही. परंतु जेव्हा म्हाळसेच्या मातोश्रींना हे कळेल की म्हाळसा म्हणजेच पार्वती आहे ते, तेव्हा काय घडेल ह्या क्षणी सांगता येणे कठीण आहे.